जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळनुस्ती, केंद्र वहाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध होतील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती अनलिमिटेड व्ह्यूमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल. तुम्ही सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही स्वतः लगेच पाहता, परंतु त्याचा निकाल पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. पहा, त्या लिंकच्या आधारे तुमचे शिक्षक, पालक, नातेवाईक सर्वजण आपले विद्यार्थी मित्र इतरही आपल्या त्या लिंकवरून आपले मार्क पाहू शकता. त्याच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध असतील. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून प्रिंट करून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्यावरती सराव टेस्ट, पीडीएफ, निकालाच्या लिंक, पीपीटीच्या लिंक आणि व्हिडिओच्या लिंक, युट्यूबच्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला उपलब्ध राहतील. त्यासाठी व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचंय, आयुष्यात करिअरमध्ये चांगलं नाव कमवायचंय, आपलं शाळेचं, आईवडिलांचं, शिक्षकांचं, अशाच विद्यार्थ्यांनी आमचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. टेलिग्राम चॅनलवरती वैशिष्ट्य सांगतो बघा, व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात किंवा तुम्ही ज्या दिवशी जॉईन झाला त्या दिवसापासून पुढचे मेसेज तुम्हाला दिसतील. टेलिग्राम हा एक चॅनल आहे. टेलिग्रामवरती तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक, सर्व पीडीएफ, सर्व टेस्ट तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि ते आहे टेलिग्राम. टेलिग्रामची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम ऍप चालू करा आणि लिंक वरून त्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता 5वी जवाहर नवोदय व सैनिक स्कूलसाठी रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 200 ते 250 व्हिडिओची 5000 पर्यंत आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जर करायची म्हणलं तर 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला महाराष्ट्रात भेटले. परंतु युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास अगदी फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्लासेस किंवा अकॅडमी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अभ्यासक्रम किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही तुम्हाला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहोत. तरी 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. पहा, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेले आहे. पहा, आपण नवोदयच्या प्रवेशासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे. त्यातून आपण अभ्यास करतो आणि त्या अभ्यासाच्या वेळेस आपल्याला भाषा विषयासाठी 50 ते 60 उतारे त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, फक्त 50 ते 60 उतारे आपल्याला भाषा विषयाची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळं आम्ही घेऊन आलो आहोत तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस युट्यूब लाईव्ह तासिका आणि 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुमच्या भाषा विषयासाठी आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. तरी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी जास्त या गोष्टीचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. पहा, मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 153 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 153 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्न आहेत. आपल्याला 4 उतारे, 20 प्रश्न, 25 गुण,
ते 25 गुण पैकीचे पैकी मिळवायचे आणि ते मिळतील तुम्हाला याची खात्री आम्ही देतो. फक्त सूचना एवढीच आहे, आम्ही दिलेल्या 200 प्लस उतार्यात तुम्ही पैकीचे पैकी गुण घेतले पाहिजे. ऑनलाईन सराव टेस्ट सोडून पहा किंवा PDF स्वरूपातील उतारे प्रिंट काढून त्याच्यावरती अभ्यास करा. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 153 अगदी छोटा तुमच्यासाठी स्क्रीनवर शेअर केला आहे. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, उतार्यावरील सर्व प्रश्न बरोबर येतात. फक्त उतारा काळजीपूर्वक वाचला पाहिजे आणि त्याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन सार्थक. चला खूप छान. क्षितिजा, महेश आसावरी, अभिनंदन तुमच्या दोघांचं. ऐश्वर्या कटके, अभिनंदन. अक्षता सानप, अभिनंदन. श्रेया चौरे, अभिनंदन तुझं बेटा. कृष्णा खडे, अभिनंदन. तुमचं वाचण्याचं स्पीड अगदी चांगलं, अगदी छान उत्तर वाचता तुम्ही आणि वाचल्यानंतर उत्तरही अगदी योग्य देता. ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. काचीवर काच आपल्या किती उपयोगी पडते, कशी बनते, कशा प्रकारची असते याबद्दल या उतार्यामध्ये माहिती. चला मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. उतारा क्रमांक 153. माणसाला काचाचा शोधही निसर्गातील घडामोडी पाहूनच लागला. पूर्वी काचेची निर्मिती आणि उपयोगही मर्यादित होते. सध्या काचेचे उपयोग भरपूर होतात. काच विविध प्रकारच्या मिळतात. रंगीत, जाड, कठीण अशा हव्या त्या प्रकारच्या काचा मिळतात. काच असल्यामुळे वेगवेगळे दिवे आपल्याला उजेड देऊ शकतात. घड्याळाच्या काट्यांना धक्का न लागता आपण वेळ पाहू शकतो. खिडक्यांना काचा असल्यामुळे घरात उजेड येतो, पण वारा, ऊन, पाऊस यांना प्रतिबंध होतो. फोटो फ्रेम काचेमुळे सुंदर दिसते आणि सुंदर आणि आतील चित्र सुरक्षित राहते. चला अभिनंदन सृष्टी. चला विद्यार्थी मित्रांनो, काचेवर आधारित उतारा आहे. घड्याळाच्या वरती काच असते त्यामुळे आतल्या काट्यांना धक्का लागत नाही. आपल्या खिडक्यांना काचा असतात त्यामुळे ऊन, वारा, पाऊस आपल्या घरामध्ये येत नाही, परंतु प्रकाश मात्र येतो जो आपल्याला गरजेचा असतो. पहा आपल्या लाईटीचे दिवे जे आहेत, बल्ब जे आहेत ते सुद्धा काचाचे बनलेले आहेत, त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात उजेड मिळतो. असा काचाचे आणि काचाचे विविध प्रकार आहेत बघा. रंगीत, जाड, कठीण. आपल्याला रोज उपयोग होणारा काच म्हणजे आपला आरसा, ती पण एक प्रकारची काच आहे. त्याच्यामध्ये आपण आपला चेहरा पाहू शकतो, आपलं इतर अवयव पाहू शकतो आणि ते सुरक्षित ठेवू शकतो आणि नीटनाटके ठेवू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 153 वरील प्रश्न पहिला. माणसाला निसर्गातील घडामोडी पाहून शोध लागला. पहा, माणसाला निसर्गातील घडामोडी पाहून शोध लागला. पर्याय ए पाण्याचा, पर्याय बी काचेचा, पर्याय सी घड्याळाचा आणि पर्याय डी सर्वच.
चला पहा, योग्य उत्तर आणि ओळ क्रमांकही शोधून टाका, जेणेकरून सर्वच विद्यार्थी ती ओळ वाचून उत्तर टाकतील. प्रशांत, गुड मॉर्निंग बंद कर, आता उत्तर टाकायला सुरू कर. वैष्णवी सोनवणे बी उत्तर देते, काचेचा शोध लागला म्हणते. वैष्णवी पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे म्हणते, अभिनंदन वैष्णवी, कॉंग्रॅच्युलेशन. चला सार्थक खटके बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, ऐश्वर्या खटके बी, क्षितिजा खाडे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, श्रेया चौरे बी, सृष्टी गंडाळ बी, महेश सानप, आसावरी सानप. क्वेश्चन क्रमांक टाकत चला, क्वेश्चन बी टाकलं फक्त. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. साक्षी खाडे बी उत्तर, सृष्टी गंडाळ पहिल्या ओळीत म्हणते, कृष्णा ओळ क्रमांक सांग, क्षितिजा ओळ क्रमांक सांगते. हुमेर पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर, अभिनंदन हुमेर. श्रेया चौरे पहिल्या ओळीमध्ये म्हणते. खूप छान विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ओळही शोधली आणि उत्तरही शोधलं, अगदी बरोबर उत्तर. अशाच प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये 20 पैकी 20 प्रश्नांची बरोबर उत्तर द्यायचे. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी काचेचा, पर्याय बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप असं अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरावर प्रश्न दुसरा पहा. जेव्हा रिक्त जागा किंवा टिंबटिंबचे प्रश्न येतो त्यावेळेस ती ओळ उतार्यामध्ये जशास तशी सापडते. त्या उतार्यातील त्या वाक्यातील शब्द युवराज थोरवे लाईव्ह या, तुम्ही पाठीमागे पडला, तास कट करून परत जॉईन करा, जेणेकरून तुम्ही लाईव्ह व्हाल. पहा, पूर्वी काचेची निर्मिती आणि प्रश्न दुसरा, पूर्वी काचेची निर्मिती आणि उपयोग टिंबटिंब होते. पूर्वी काचेची निर्मिती आणि उपयोग टिंबटिंब होते. पर्याय अमर्यादित, पर्याय बी मर्यादित, पर्याय सी प्रतिबंध, पर्याय डी यापैकी नाही. पहा, जर ओळ क्रमांक सापडली तर कोणाचंही उत्तर चुकणार नाही. पहा, वैष्णवी सोनवणे बी उत्तर, प्रशांत बी उत्तर, सार्थक खटके बी उत्तर, वैष्णवी दुसऱ्या ओळीत म्हणते, प्रशांत दुसऱ्या ओळीत म्हणतोय, सृष्टी दुसऱ्या ओळीत म्हणते. तुमच्या तिघांचंही अभिनंदन. कृष्णा खाडे बी उत्तर, आसावरी सानप, महेश सानप बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, ऐश्वर्या खटके बी, साक्षी खाडे बी, अक्षता सानप बी, सृष्टी गंडाळ ओळ क्रमांक सांगते, आसावरी सानप, महेश सानप बी उत्तर, श्रेया चौरे बी, श्रेया क्षितिजा ओळ क्रमांक सांगताय. तुमचे अभिनंदन, खूप छान. पहा, दोन्ही प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर. याच क्रमाने जर गेलो तर आपलं एकही उत्तर चुकणार नाही. प्रश्न दुसरा, पूर्वीच्या काचेची निर्मिती आणि उपयोग टिंबटिंब होता. योग्य उत्तर पर्याय बी मर्यादित. आता आपल्याला हुमेर, अभिनंदन तुझं, दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर खूप छान. सार्थक खटके सेकंड लाईन म्हणतोय, अभिनंदन सार्थक तुझं. पहा, आता मात्र काचेचे अमर्याद उपयोग सुरू झाले आहेत. युवराज थोरवे तासिका कट करून परत जॉईन करा, लाईव्ह तासिका करत नाही तुम्ही, पाठीमागे पडलाय. दुसरा प्रश्न चालू आहे आपला. पूर्वी काचेची निर्मिती आणि उपयोग टिंबटिंब होता. योग्य उत्तर पर्याय बी मर्यादित. आताच्या युगात मात्र अमर्यादित उपयोग चालू आहे, पण उत्तरामध्ये आपल्याला पूर्वीचा प्रश्न विचारला होता, म्हणून बी उत्तर अगदी बरोबर. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. योग्य उत्तर सर्वांचे, दोन्ही प्रश्नाचे उत्तर योग्य. हॅलो, हा बोला, बोला ना, काय झालंय? अहो तासासाठी फोन केला होता त्याला उठवायला. हा, ठेवू का? हा, तास चालू आहे आता, तास चालू आहे, त्याला करायला हवा. चालू आहे आता. हा, सगळ्या मोबाईल चालू आहे. ठेवू का? पूर्वी काचेची निर्मिती आणि उपयोग योग्य उत्तर पर्याय बी अमर्याद. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, फोटो फ्रेम काचेमुळे टिंबटिंब दिसते. फोटो फ्रेम काचेमुळे टिंबटिंब दिसते. शेवटच्या वळीमध्ये उत्तर, फक्त शेवटच्या नळीवर वळीवर नजर टाकून उत्तर देऊ शकता तुम्ही. पर्याय ए आकर्षक, पर्याय बी कुरूप, पर्याय सी सुंदर आणि पर्याय डी यापैकी नाही. पहा, फोटो फ्रेम काचेमुळे कशी दिसते.
पर्याय ए आकर्षक दिसते, पर्याय बी कुरूप दिसते, पर्याय सी सुंदर दिसते आणि पर्याय डी यापैकी नाही. वैष्णवी सोनवणे शी उत्तर, ऐश्वर्या खटके शी उत्तर, वैष्णवी शेवटच्या वेळेमध्ये कॉंग्रॅच्युलेशन तुझं. कृष्णा खाडे शी उत्तर, अक्षता सानप शी उत्तर, सार्थक खटके शी उत्तर, आसावरी सानप, महेश सानप शी उत्तर, प्रशांत सानप शी उत्तर, सृष्टी गंडाळ शी उत्तर, क्षितिजा खाडे शी उत्तर, सृष्टी शेवटची वेळमध्ये अभिनंदन सृष्टी. साक्षी खाडे शी उत्तर, आसावरी सानप, महेश सानप शी उत्तर, अभिनंदन बा. तीनही प्रश्नाची उत्तर अगदी बरोबर. श्रेया शी उत्तर देते शेवटची वेळमध्ये. श्रेया तुझंही कॉंग्रॅच्युलेशन. पहा, अशी वळ शोधून जर आपल्याला उत्तर लिहिण्याची सवय लागली तर आपलं उत्तर कधी चुकणार नाही. तुम्हाला क्रम सांगतो पहा. उतार्यामध्ये त्या ओळीच्या खाली खूण करायची, आडवी रेष मारायची, नंतर उत्तर प्रश्नाच्या उत्तरापैकी योग्य उत्तराला बरोबरची खूण करायची. नंतर आपल्या लक्षात येतं पहा याचं सी उत्तर आहे. मग आपल्याकडे जे अँसर शीट आहे त्याच्यामध्ये 80 गोल करायचे आपल्याला. त्यातील तो उत्तराचा प्रश्न क्रमांक आपल्याला शोधायचा आहे आणि तोच प्रश्न क्रमांक आपल्याला गोल करायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुढच्या आणि मागच्या विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते, तुमची प्रश्नपत्रिका वेगळी असते. ए बी सी डी असे 4 सेट असतात. त्याच्यामुळे आपल्याला शेजाऱ्याचं उत्तर पाहता येत नाही किंवा त्याचं जर सी उत्तर असेल तर कदाचित आपलं त्याचं ए उत्तर असतं, डी उत्तर असतं. म्हणजे आपल्याला शेजाऱ्याचं उत्तर पाहूनही उपयोग नाही. आपला अभ्यास आपल्यालाच करावा लागणार, आपले उत्तर आपल्यालाच लिहावं लागणार. परीक्षेमध्ये 4 प्रश्नपत्रिका असतात. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या प्रत्येक मुलाला ABCD प्रमाणे प्रश्नपत्रिका दिली जाते. 5व्या मुलाला परत ए, 6व्याला बी, 7व्याला सी, 8व्याला डी, परत 9व्याला ए, 10व्याला बी, 11व्याला सी, 12व्याला डी. असं एका वर्गामध्ये 24 मुलं किंवा 48 मुलं बसवली जातात आणि प्रत्येकाचा प्रश्नपत्रिका म्हणजे प्रत्येक 4 मुलानंतर एक प्रश्नपत्रिका वेगळी असते. त्याच्यामुळं कोणीही शेजाऱ्याचं पाहू शकत नाही. तुमची उत्तर तुम्हालाच लिहावं लागतील. चला, सार्थक कटके, क्षितिजा खडे शेवटच्या वेळी म्हणताय तुमचं अभिनंदन. अक्षता सानप, अनुष्का थोरवे सी उत्तर, उमेद सी उत्तर, युवराज थोरवे प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाका. चुकीचं टाईप केलंय. युवराज थोरवे आज झोप झाली नाहीये का रविवारमुळं? चला, सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न चौथा. अमर्यादचा विरुद्धार्थी शब्द अमर्याद. या प्रश्नासाठी आपल्याला उतारा वाचण्याची गरज नाही. आपले समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर आधारित हा प्रश्न आहे. आपला आपण याचं उत्तर देऊ शकतो. प्रश्न चौथा. अमर्यादितचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय ए सुरक्षित, पर्याय बी मर्यादित, पर्याय सी मर्यादित आणि पर्याय डी मर्यादित. सॉरी, इथं काहीतरी मिस्टेक झाली. काय झाले पहा, मिस्टेक नाही झालेली विद्यार्थी मित्रांनो. शब्द काळजीपूर्वक वाचा. BCD या व्याकरण दृष्ट्या बरोबर असलेल्या शब्दाला आपल्याला पाठवायचे. व्याकरण दृष्ट्या पहा, मर्यादित, त्याला मला काना आहे, दिला पहिली वेलांटी. दुसऱ्या ह्याच्यात मर्यादित, मला काना नाही, दिला दुसरी वेलांटी. आणि तिसरा शब्द मर्यादित म्हणजे शुद्ध शब्द सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे. यो शुद्ध शब्द जर तुम्हाला ओळखता आला तरच या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. पहा, वैष्णवी सोनवणे डी उत्तर, महेश सानप, आसावरी सानप डी उत्तर, अभिनंदन तुमचं. ऐश्वर्या डी, अक्षता सानप बी उत्तर. अक्षता तो बी टाईप केलंय, बी शब्द चुकीचा आहे. क्षितिजा खाडे डी उत्तर, युवराज थोरवे बी उत्तर, युवराज उत्तर चुकलंय. सार्थक सी उत्तर, सार्थक उत्तर चुकलंय. कृष्णा खाडे डी उत्तर, सार्थक सेकंड लाईन मध्ये म्हणतोय. सार्थक, मी तुला आधीच म्हणलं होतं, समानार्थी विरुद्धार्थी शब्द जर उतार्यातील असा शब्द आला नाही तर मात्र उतार्यात जायचं नाही. उतार्याकडे जर गेलात तर तुमचं चुकन. आणि सार्थक, तूच बघ दुसऱ्या ओळीमधला मर्यादित शब्द कसा आहे आणि तुझं उत्तर काय. दुसऱ्या ओळीत शब्द पण आलेला आहे पहा. सृष्टी गंडाळ डी उत्तर, श्रेया चौरे डी उत्तर, साक्षी खाडे डी उत्तर, अक्षता सानप डी उत्तर, प्रदीप सानप डी उत्तर, प्रशांत सानप बी टाईप करतोय, चुकून टाईप दिला असेल. प्रशांत दुरुस्त कर. इथं आपल्याला दुरुस्त करायला संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेमध्ये आपल्याला ही संधी कोणीही देणार नाही. एकदा चुकलं, आपला मार्क गेला, आपला नंबर हुकला. जर आपल्याला पैकीचे पैकी गुण घ्यायचे असतील तर काळजीपूर्वक आपल्याला उत्तर द्यावं लागेल.
अनुष्का थोरवे डी उत्तर, क्षितिजा खाडे दुसऱ्या ओळीत म्हणते शब्द, अभिनंदना क्षितिजा. प्रशांत डी उत्तर, उमेर यू बी काय टाईप केलंय, यू बी नाही, बीच्या शेजारी नाही, डी टाईप करायचंय उमेर. प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाईप करायचंय यू बी. याचा अर्थ काय मला पण समजायला अर्थ लागा नाही. उमेर टाईप करताना काळजीपूर्वक टाईप करत जा, तुला उत्तर येतं परंतु टायपिंग मिस्टेक होते. सार्थक प्रश्न क्रमांक टाकत चल. सार्थक आधी सी उत्तर दिलं होतं, आता डी उत्तर देतोय. प्रश्न क्रमांक टाकायचा राहिला. अभिनंदन सार्थक तुझं, खूप छान. प्रश्न चौथा, मर्यादित अमर्यादितच्या विरुद्धार्थ शब्द आहे. पर्यायी मर्यादित, पर्यायी योग्य शब्द, पर्याय डी योग्य शब्द. मी दुरुस्त करतो माझं, पर्याय डी योग्य उत्तर. पर्याय डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. जवळजवळ सर्वांचंच बरोबर आलं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. अगदी योग्य उत्तरापर्यंत तुम्ही गेला. यावर तुमचा समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा साठा चांगला आहे असं जाणवतं. पहा, आपल्याला 400 पेक्षा जास्त, 400 500 पेक्षा जास्त समानार्थी, 500 पेक्षा जास्त विरुद्धार्थी, 400 पेक्षा जास्त म्हणी वाक्प्रचार आपल्याला वाचन करून ठेवायचे, जेणेकरून त्यातील जर का प्रश्न आला तर आपलं योग्य उत्तर येईल. युवराज थोरवे डी उत्तर. चला, तुमचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी 153 मधील शेवटचा प्रश्न. खिडक्यांना काचा असल्यामुळे काय होतं पहा. खिडक्यांना काचा असल्यामुळं काय होतं. पर्याय ए, घरात उजेड येतो. सार्थक तास संपल्यानंतर सांगतो, दुसऱ्या तासिकानंतर सांगतो, दोन्ही तासिका करा. खिडक्यांना काचा असल्यामुळे पर्याय ए घरात उजेड येतो, पर्याय बी घरात अंधार येतो, पर्याय सी घरात हवा येतो आणि पर्याय डी यापैकी नाही योग्य उत्तर. चला, कृष्णा खाडे ए उत्तर, वैष्णवी सोनवणे ए, महेश सानप, असावरी सानप ए, अक्षता सानप ए, ऐश्वर्या खटके ए, महेश सानप, असावरी सानप ए, उमेर चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर देतोय. तुझं अभिनंदन. पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाक उमेर. प्रदीप सानप, कृष्णा सानप ए उत्तर. अभिनंदन कृष्णा, अभिनंदन प्रदीप, दोघं मिळून तास करताय. श्रेया चौरे ए उत्तर, क्षितिजा खाडे ए उत्तर. वैष्णवीमध्ये खालून दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये खिडक्याला काचा असल्यामुळे घरात उजेड येतो. अभिनंदन वैष्णवी, खूप छान शोधून टाकलंस. सार्थक खटके ए उत्तर, क्षितिजा खाडे, साक्षी खाडे ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए उत्तर. श्रेया आणि सृष्टी ओळख क्रमांक सांगताय. अभिनंदन तुमचं, खूप छान. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या उत्तरामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी 5 पैकी 5 गुण घेतले. 5 पैकी 5 गुण नाही, 5 प्रश्नाचे पैकीचे पैकी गुण घेतले. तुमचं खूप खूप अभिनंदन. पहा, 5 प्रश्नाला आपल्याला 7.25 मार्क आहेत, म्हणजे आपल्याला पैकीचे पैकी गुण घ्यायचे आहेत. जसे आता घेतले तसेच शेवटच्या परीक्षेतही आपल्याला पैकीचे पैकी गुण घ्यायचे. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत युट्यूब चॅनलला शेअर करा, जेणेकरून तेही या लाईव्ह तासिकेचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरचा जॉईन करण्याचा फायदा सांगतो पहा. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ऑनलाईन तासिकेच्या आधी या तासिकेच्या होणाऱ्या उतार्याचे सराव टेस्ट तुम्हाला पाठवत असतो. त्या सराव टेस्ट सोडवत चला. कमीत कमी वेळेमध्ये त्या सराव टेस्ट तुमच्या पूर्ण होतील, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शाळेमध्ये शिक्षकांना या युट्यूब व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून आपले इतर मित्रही या तासिकेचा लाभ घेतील. सर्वांचंच अभिनंदन. अगदी 5 पैकी 5 गुण. चला, भेटू पुढच्या उत्तर.